रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुद्धा शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्याने 4 वेळेला मुख्यमंत्रीपद भूषवलंय, हे उबाटा गटाचे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलंय, वेगवेगळे सल्ले द्यायला लागलेले आहेत. आता म्हणजे सल्ले देऊन आपलं कामकाज संपलं, चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही आता काही करा असं सांगून स्वतःची जबाबदारी ढकलण्याचं, इतरांवर ढकलण्याचं पाप हे लोक करतायत. म्हणून हे सरकार, माहितीचं सरकार दमदारपणे आपलं पावलं टाकतंय. माझ्या लाडक्या बहिणी योजनेला कोणाची हिंमत नाही विरोध करण्याची. ज्या पद्धतीने सरकार काम करतंय, ज्या पद्धतीने हे आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालली ना, ज्या प्रमाणे वयोवृद्धाची योजना चालली ना, विद्यार्थ्यांची चालली ना, इतर अनेक गोष्टी ज्या चालू आहेत, त्याला आता त्याच्यामुळं यांना प्रचार काय करावा हा संभ्रम निर्माण झालाय. कसल्या बैठकी घेताय तुम्ही? महाविकास आघाडीच्या बैठकी झाल्या, आता आमचा फॉर्म्युला ठरला. काय ठरला होता फॉर्म्युला? मागच्या वेळेला तर इथपर्यंत गेले होते की आमचे 260 जागा फायनल झालेल्या आहेत. आणि फॉर्म्युला काय ठरलाय की ज्या पक्षाकडे पूर्वी ज्या जागा होत्या त्या पक्ष लढवणार आणि नंतर राहिलेल्या जागावर आमच्या त्या जे काय महाविकास आघाडीची युतीची बोलणी होणार. आकडेवारी जर पाहिली, गेल्या वेळेला विधानसभेला त्यांनी जे काही जागा लढवल्या होत्या प्रत्येक पक्षाच्या बघा, तर त्याचा सर्व आकडा होतोय 254. मग तुम्ही 6 जागासाठी 5 बैठका घेतल्या होत्या का? कशासाठी ते तमाशा दाखवतो लोकांना? आजचं स्टेटमेंट बघा, पुन्हा ते रिव्हर्स मध्ये आलेत. पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेते म्हणतात आमच्या 200 जागावर आमची बोलणी फायनल झालेली आहे. त्यांच्याच एक दुसरे काँग्रेसचे नेते म्हणतात नाही आमचे 220 जागेवर फायनल झालेले आहेत. ही झाले जागा वाटपा संदर्भामध्ये यांचं असलेली स्ट्रॅटेजी. म्हणजे यांचं कशात काही ताळमेळ नाही हे स्पष्टपणे दिसतंय. आता जागा वाटपाचा फक्त फॉर्म्युला आहे. आता मुख्यमंत्र्याचे फॉर्म्युले वेगवेगळे यायला लागलेले. जे कालपर्यंत म्हणत होते की आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही, तर त्यांनी तर इनडायरेक्टली शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करून टाकला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. नाना पटोले आपले गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे. त्यांना माहिती आहे काही झालं तर आपल्याला मोठ्या भावाच्या भूमिकेत राहायचं ना, आपल्यालाच मुख्यमंत्री बनायचं, ते अडून बसलेले आहेत. राहिले उबाटा गटाचे नेते, आमच्या चेहऱ्याशिवाय तुम्हाला मतदान पडणार नाही असं बोंबलून घसा कोरडा करू अरे आमच्या नेत्यांचं नाव घ्या म्हणून ते सुद्धा हतबल झालेले आहेत. त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं. म्हणजे हे यांचं कुठंही अलबेल नसताना महायुतीवर यांनी जे टीका करतात याचे पडसाद त्यांनाच कळून येतील की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती बहुमतात येते, चांगल्या ताकदीने ते इलेक्शन लढवतील. जे घडलं, आणखीन एक महाभाग बोलले, इलेक्शन कमिशनरने उद्धव साहेब आजारी पडले याचा फायदा घेऊन आचारसंहिता डिक्लेअर केली. किती विद्वान लोक आहेत हे. एखादा माणूस आजारी पडला त्याच्याबद्दल चांगलं वक्तव्य करण्यापेक्षा, त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा, चांगला बरा हो म्हणण्यापेक्षा ते आजारी पडले म्हणून इलेक्शन कमिशनरने आचारसंहिता लावली. इतक्या बालिशपणाचे वक्तव्य करणारे लोक सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न पाहायला लागलेले. पहिले हेच सांगायचे की एकाच ह्याच्यामध्ये इलेक्शन झाले पाहिजे, एकाच टप्प्यामध्ये झाले पाहिजे. ते निवडणूक आयोगाने मान्य केल्यानंतर आता त्यांना असं वाटायला लागलं की आपण जे बोललो त्याची आता ती चूक केली. मग आता पुन्हा ईव्हीएम मशीनवर घुसरणं, पुन्हा ईव्हीएम मशीन. आता लोकसभेला बोलले नाही, जागा जास्त आल्या तेव्हा. आता हरियाणामध्ये जिंकले, ईव्हीएम मशीनचा घोटाळा त्यांच्या नजरेत येतोय. म्हणून अशा ह्या सगळ्या बकवास गप्पावर किंवा स्टेटमेंटवर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही. जनतेला माहिती आहे
हे लोक फक्त फसवेगिरी करण्याच्या उद्देशाने असे स्टेटमेंट करत असतात आणि याचा परिणाम या निवडणुकीवर काही होणार नाही. म्हणून महायुतीची सत्ता ही निश्चित येणार आहे, एवढं मात्र खरं. महायुतीचा रिपोर्ट कार्ड माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाने प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केलं. आम्ही काय केलंय यामध्ये त्या सर्व कामाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला. एक काम नाही, अशा अनेक कामं, अशा अनेक योजना या त्या रिपोर्ट कार्ड मध्ये होत्या. एक 5 वर्षाचा कालावधी जेव्हा निवडणुकीचा संपतो त्यावेळेला सरकारने केलेली कामाची माहिती जनतेसमोर देणं हे प्रत्येक पक्षाचा, जो राजकीय पक्ष आहे, त्याचं काम आहे. परंतु त्यापूर्वी जी काही महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये ठरल्याप्रमाणे टोमणे मारणे, विरोधात बोलणे, सरकारने काहीच केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न करणे. परंतु त्या पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलंय त्या एकाही कामाची त्यांनी वाच्यता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केली नाही. कालची प्रेस कॉन्फरन्स आमची झाल्यानंतर काही महाभागाला तर पूर्ण राजकारण कळतं की काय अशा आविर्भावामध्ये त्यांनी पूर्ण त्याला म्हणतात चिरफाड करण्याचा प्रयत्न केला. काय बोलले रिपोर्ट कार्डवर? रिपोर्ट कार्ड नाही, रिपोर्ट कार्ड झालंय. बोलताना कमीत कमी महाराष्ट्राची इज्जत आपण किती घालवतोय याचं तरी भान राखलं पाहिजे होतं. एका बाबतीमध्ये ते हुशार आहेत, आकडेवारी सहित सांगतात टक्केवारी कशी असते, किती लोकांचं पुन्हा ते दुसरीकडे त्यांना शिफ्ट केलं तर काय होईल, किती स्क्वेअर फीट जागा कशी इकडच्या तिकडं जाईल. एकदा तरी त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा उल्लेख केलाय? एकदा तरी त्या बेरोजगाराचा उल्लेख केलाय? एकदा तरी त्या लाडक्या बहिणीचा उल्लेख केलाय? कमर्शियल जेवढा असेल, फायदा ज्याच्यात असेल तेवढंच बोलायचं. धारावीचा प्रश्न आता हे सर्व मुंबई अदानीच्या गळ्यात घशात चालली. टेंडर काढणारे तुम्ही, तुमच्या काळातलं असलेले टेंडर, त्याच्यामध्ये आम्ही केलेले पुन्हा सुधारणा. एकदा पाहत खरं, नाल्यामधल्या ज्या ठिकाणी नाल्या वाहतात, ज्या ठिकाणी किडे आहे, ज्या ठिकाणी घाण आहे, त्या माणसांना चांगल्या स्थितीत आणण्याचं काम हे सरकार करतंय. त्याला खरं तर अर्थानं सपोर्ट केला पाहिजे. हा यांचा प्रश्न आहे. परंतु माहितीला बदनाम कसं करायचं, एकांनीही आजपर्यंत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा प्रेसच्या व्यतिरिक्त कधीही या आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्दही काढला नाही. का काढत नाहीत? त्यांना माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा जर घेतला तर ते आपल्या अंगलट येईल आणि आपल्या बाजूने जे काही त्यांना वाटतं की वातावरण आहे ते सगळं विरोधात जाऊ शकतं याची जाणीव त्यांना आहे. भेटणार आहेत आणि नाशिक शहरातून आम्हाला काहीतरी जागा द्यावीत अशी विनंती करणार आहेत. प्रत्येक पक्षामध्ये फक्त शिवसेनाच नाही, भाजपमध्ये असेल, राष्ट्रवादीमध्ये असेल, सर्वच पक्षामध्ये, मग तो उभाटा गट असेल की काँग्रेस असेल की शरद पवारचा गट असेल, प्रत्येक पक्षामध्ये या निवडणुकीच्या काळामध्ये अशा ह्या घटना घडत असतात. आपल्याला जागा मिळाव्यात हा कार्यकर्त्याचा आग्रह असतो, परंतु त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्या नेत्यांना असतो. ते नेते जे ठरवतील त्याचप्रमाणे जागा लढवल्या जातील. मागणी करणं हे कार्यकर्त्याचं गैर नाहीये, पण सीट कोणती सोडायची हे युतीतले नेते ठरवतील. बऱ्याच प्रतीक्षेनंतर राजेंद्र शिंगणे आता तुतारी हातात घेणार आहेत. राजेंद्र शिंगणे हे पहिल्यापासून अनबॅलेन्स होते. सकाळच्या शपथविधीला सुद्धा ते हजर होते, दुपारी शरद पवारांकडेही हजर होते, आजही ते अजितदादाबरोबर आहेत. संध्याकाळी ते पुन्हा शरद पवार साहेबांकडे जातील, पुन्हा भविष्यामध्ये आणखीन काही घडलं तर ते पुन्हा अजितदादाकडे येतील. म्हणून असे अनबॅलन्स माणसं जाणं येणं हे राजकारणामधलं काही नवीन नाहीये. आणि म्हणून शिंदेवर आता किती विश्वास ठेवायचा हे त्यांच्या पक्षाच्या नेत्याने ठरवलं पाहिजे. संभाजीनगरमध्ये सतीश चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली सरकारवर, ते देखील अशी शक्यता आहे. सतीश चव्हाणांनी जर तुम्ही पाहिलं गेल्या वर्षभरामध्ये किमान
6-7 वेळेला अजितदादाला गंगापूर मतदारसंघामध्ये बोलून अनेक कामाचे उद्घाटन केलेले होते. हे नाकारून चालेल का? मग ते जे काही उद्घाटन केले होते, जे काही विकासाचे कामं केले, त्याला निधी कोणी दिला होता? अजितदादानेच दिला होता ना. मग त्या नेत्याकडून कामं करून घ्यायची पूर्ण आणि त्या सरकारवर टीका करायची. मला वाटतं हे योग्य नाही, ही पद्धत नाहीये. तुम्हाला निवडणूक लढवायचा हा भाग वेगळा आहे, परंतु त्याच्यासाठी महायुतीला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे. इतका करोडोचा निधी त्यांच्याकडून घेतल्यानंतर आपण त्यांच्या विरोधात बोलणं, मला वाटतं सतीश चव्हाण सारख्या नेत्याला शोभत नाही. म्हणून त्यांनी बोलताना जर तुम्हाला इलेक्शन लढवायची तर त्या निवडणुकीपुरतं बोला, पुन्हा टीका करू नये असा मला त्यांचा मैत्रीचा सल्ला असेल. निवडणूक लढवायची तयारी त्यांनी 2 वर्षापूर्वीपासून चालू केली होती. आता त्यांना माहिती आहे तिथं भाजपचा उमेदवार आहे, आमदार आहे, म्हणून तिकीट मिळणार नाही या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलंय. किरण सामंतांकडून पोस्टरबाजी केली, पट्टी काढली आणि हातातून तलवार काढून संविधान दिलं, त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचं पुस्तक हातात देऊन न्यायालय RSSचा अजेंडा पसरवत आहे. संविधानाचं पुस्तक हातात दिलं न्यायदेवतेच्या, ही फार मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. तलवारीने नाही तर घटनेने हे राज्य चालणार आहे. हे जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीने घेतलेला जर तो निर्णय असेल तर तो आनंद देणारा निर्णय. राहुल गांधी सारखं जाहीर सभेमध्ये ते घटनेचं पुस्तक घेऊन असं हलवणं, तर कधी एखादं पान वाचलं की नाही त्यातलं माहित नाही, पण जे लोकांना दाखवताना मूर्ख बनवण्यासाठी त्यांना म्हणा त्या घटनेचा अपमान तुम्ही करणं बंद करा. तुमच्या कृतीमुळं लोक तुम्हाला कार्टून म्हणून समजतात, विद्वान म्हणून समजत नाहीत. म्हणून संजय राऊतला फक्त आता राहुल गांधीकडे जाऊन त्यांना काही सजेशन द्यायचे असेल तर द्यावेत. सुप्रीम कोर्ट आपलं काम व्यवस्थित करतंय आणि त्याच्यामध्ये तुमच्या सारख्याच्या सजेशन घेण्याची त्यांना आवश्यकता नाही. वोट जिहाद शब्दाबाबत देवेंद्र फडणवीस वोट जिहाद हा शब्द वापरला होता, तर त्यावरती निवडणूक आयोग म्हणते की या संदर्भात कायदेशीर तपास करून निर्णय घेणार आहे. कायद्याच्या बाहेर जाणारा कुणी विधान केलं तर त्याच्यावर कारवाई होईल. निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यांनी जो योग्य तो निर्णय घ्यावा. मला वाटतं देवेंद्र फडणवीसनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत असलेलं वक्तव्य म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बिलकुल तुसाराम सुद्धा नाही. महाराष्ट्राच्या विकासाची करण्याची जबाबदारी जयंत पाटील. 7 जागेंवर जरंगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला, पराभव झाला. आता विधानसभेला 46 जागा आहेत. जरंगे म्हणतात की 20 तारखेला निवडणूक लढवण्याची किंवा पाडण्याची घोषणा करायची. तर त्यांनी अशी जर घोषणा केली पाडण्याची किंवा लढवण्याची तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? बघा, लोकसभेला जो काही इफेक्ट झालेला आहे, तुम्ही हे या एका गोष्टीला मान्य करावं लागेल की या ठिकाणी जो नेरेटिव्ह सेट केला होता काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी, घटना बदलणार हा प्रामुख्याने एक मुद्दा होता. दुसरं मुसलमान समाजाला, तुम्हाला इथून आता मोदी जर सत्तेवर आला तर तुमची हकलपट्टी पाकिस्तानवर होणार हा दुसरा मुद्दा होता. आणि निश्चित जरांगे फॅक्टरचा सुद्धा काही इम्पॅक्ट काही मतदारसंघामध्ये झाला, हे नाकारून चालणार नाही, म्हणून त्याचा सुद्धा फरक पडला होता. परंतु आता ह्या तिन्ही गोष्टी जे काँग्रेसने राष्ट्रवादीने बोलले ते जो नेरेटिव्ह सेट केला होता हे लोकांच्या लक्षात आलंय. म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उबाटाकडे आता मतदान जाणार नाही. ते मतदान आता सगळीकडं वाटल्या जाईल एवढं निश्चित आहे. जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे ती त्यांनी त्यांच्या पक्षाची घेतलेली, पक्ष म्हणून नाही परंतु संघटना म्हणून घेतलेली भूमिका आहे. त्याचा काय परिणाम होईल, काय हे होतील हे येणारा काळ सांगेल. परंतु आमची आजही त्यांना विनंती राहणार आहे, ज्यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले त्यांनी त्यांच्या बरोबर राहावं, ही विनंती निश्चित आम्ही त्यांना करू. संजय राऊत म्हणाले की म्हणजे सुप्रीम कोर्टामधून ती जी तो खुद दिल्ली जाके जो वहाँ के श्रेष्ठी बैठे, मैडम जी बैठे हैं और राहुल जी बैठे हैं, उनके चरण में दंडवत करके भी आए, लेकिन उनका नाम आगे आ नहीं पाया. बाद में कांग्रेस ने भी अपना दावेदारी उस पद के लिए घोषित की थी कि कांग्रेस के तरफ ही मुख्यमंत्री होगा, कांग्रेस का ही मुख्यमंत्री होगा. जो ज्येष्ठ नेता कहे जाते हैं वो जो शरद पवार साहब है, उन्होंने कहा था कि हमको मुख्यमंत्री पद में कोई इंटरेस्ट नहीं. लेकिन आज अगर देखेंगे तो हर कोई पार्टी अपना चेहरा सामने लाने की कोशिश कर रहा है. जयंत पाटिल है, कल उनका नाम उन्होंने इनडायरेक्टली घोषित किया है.
इसका मतलब महाविकास आघाड़ी में भी अभी तक कोई भी चेहरा लेके वो इलेक्शन लड़ने वाले नहीं है, ना लड़ा सकते हैं। हर पार्टी को लगता है कि हमारा चेहरा आगे रख के ही इलेक्शन लड़ना चाहिए, लेकिन वो नौबत अभी इनके तरफ नहीं आएगी। ये हर कोई अपने पार्टी का नेता का ही चेहरा लेके आगे चलने वाले, इसलिए महाविकास आघाड़ी होती या नहीं होती इसके ऊपर भी क्वेश्चन मार्क है। बहुत सारी हमारी जानकारी के हिसाब से कि मिनिमम 50 ऐसी जगह है जहां महायुति की, महाविकास आघाड़ी की, जैसे मैत्रीपूर्ण लड़त जैसे कहा जाता है उस तरीके के लड़त होने की संभावना है। अगर वैसा नहीं हुआ तो महाविकास आघाड़ी की युति भी होगी नहीं, ऐसा आज के तक तो मालूमत है। महायुति का सीट शेयरिंग कब तक हो जाएगा और संभाजीनगर में शिवसेना कितने सीट लड़ने जा रही है? महायुति की सीट शेयरिंग ये 2-3 दिनों में फाइनल हो जाएगी। मुख्यमंत्री साहब आज दौरे पे है, शाम तक वो आएंगे और महायुति की जो फाइनल बैठक यहाँ एक होगी, उसके बाद दिल्ली में एक बैठक सभी नेताओं के साथ में होगी और 3 या 4 दिन में 3 दिन में पहली यादी महायुति के, भले भाजपा की हो, सेना की हो या राष्ट्रवादी अजीत दादा की हो, ये सामने आने वाली है। क्या सुनील वानखेड़े आपकी तरफ से कंटेस्ट करेंगे? देखिए, सुनील वानखेड़े का नाम आज उछाला गया है, लेकिन उन्होंने मुझे समीर वानखेड़े उनका नाम आज उछाला गया है, लेकिन अभी तक तो उनसे सीएम से बात हुई या नहीं हुई इसके बारे में कोई जानकारी नहीं है। अगर वो लड़ना चाहते हमारे पार्टी से तो उसका निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब लेंगे। सर, त्याग इस विषय पे बहुत चर्चा हुई है कल से। सर, क्या आपको त्याग का विषय बता करके आपसे ज्यादा जगह लेने का भाजपा का मंसूबा है, क्या बताएगा? देखो, त्याग का कोई ये नहीं होता, तराजू नहीं होता, किसने कितना त्याग किया है और किसने कितना नहीं किया है। तो जो भी होगा, त्याग तो सभी लोगों ने किया है, भाजपा ने किया है, हमने किया है, राष्ट्रवादी ने किया है। तो ये सब मिलके एक अपना मिलके सीट शेयरिंग भी करेंगे और किसको क्या देना है इसका डिसीजन भी लेंगे, लेकिन इसके लिए हमारे में कोई गड़बड़ी नहीं है या तो हमारे में कोई झगड़ेबाजी नहीं है। नाशिकचे शिव अंधेरा हटेगा, सूरज निघलेगा अशाचे पोस्टर सरकले. मी पहिल्यांदा सांगितलं की किरण सामंत असेल की आणखीन इतर असेल, सर्वांना अपेक्षा आहेत ही निवडणूक आपण लढवावी आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब जरूर घेतील. तुमच्या प्रचार करण्याचं स्तंभपूजन झालंय, तुमची इलेक्शन कशी पाहता? माझी इलेक्शन म्हणजे महायुतीची इलेक्शन आहे. महायुतीमध्ये एक शिलेदार मी आहे, म्हणून माझी सीट सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी माझी तर आहेच आहे, परंतु इतर सीटा सुद्धा निवडून कशा येतील याची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी त्या पद्धतीने जोरकसपणे प्रचाराला लागलोय आणि मी निश्चित अत्यंत बहुमताने गेल्या वेळेस असलेल्या लीडपेक्षाही डबल लीडली माझी सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मतदारसंघातील जनता जी अनेक वर्षापासून मला ओळखते, त्यांना माहिती आहे संजय शिरसाट कधीही कोणतेही प्रकारची ना हप्तेखोरी करत नाही, ना कंपन्या बंद पाडत नाही, ना कुणाला धमकवत नाही, ना जमिनीचे चुकीचे व्यवहार करत नाहीत आणि कोणत्याही कामामध्ये तो कधी मागे पडत नाही. म्हणून कामाच्या जोरावर ती जनता मला निवडून दिली एवढा मला आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याच जोरावर आजपर्यंत मी सगळे माझ्या ज्या पायऱ्या चढलोय राजकारणाच्या त्या जनतेच्या आशीर्वादामुळे चढलोय, म्हणून जनता ही माझ्या पाठीशी कायम राहील असा माझा विश्वास आहे. तुमच्या मतदारसंघातले सगळे प्रमुख पदाधिकारी तुम्ही फोडले आहेत शिवसेनेचे, अजून कोण आहे? आणखीन रोज आता तुम्हाला रोज आता मी फक्त त्यांना एक एवढीच विनंती केलेली आहे की आता मुख्यमंत्र्याकडे जाऊन प्रवेश घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्याची व्यस्तता पाहून, आता महाराष्ट्राचं राजकारण आहे, युतीचे बोलणे आहेत, स्ट्रॅटेजी आहेत, सगळ्यांना भेटणं आहे, काही मोठमोठे लोकांचे प्रवेश आहेत, अशा वेळेला तिकडं न जाता आता सर्व प्रवेश माझ्याच कार्यालयामध्ये होतील आणि जे काही इच्छुक आहेत येण्यासाठी पक्षात त्यांना सर्वांना आता या 2-4 दिवसामध्ये मी पक्षात घेणार आहे. मोठ्या नेत्याची काय, सर्व कार्यकर्ता हा मोठाच असतो, फक्त त्याला मानलं पाहिजे. उभाटा गटामध्ये कार्यकर्त्याची किंमत ही 0 होती, 0 असं समजलं जायचं. कार्यकर्ता हा तुमचा घरगडी नाही, कार्यकर्ता हा पक्षासाठी स्वतःच्या ताटातलं दुसऱ्याला देऊन काम करत असतो, म्हणून त्याला महत्व दिलं पाहिजे. हे ज्यांना समजलं नाही म्हणून त्यांचा पक्ष आज हा रसा तळाला गेला आहे.
आतापर्यंत 112 टेंडर जारी केले होते. त्यानंतर त्याच्या तक्रारी झाल्या आणि आता हे सगळं परत घ्यायची नामुष्की तुमच्या सरकारवर होती. अनेक लोकांच्या मतदारसंघामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्वीपासून करण्याच्या तयारीत होते. मतदारसंघामध्ये असलेली कामं ही झाली पाहिजे. आता ही टेंडर म्हणजे काय, तर आज जरी टेंडर फ्लोट झालं तरी त्याचा कालावधी हा 1 महिन्याच्या आसपास असतो. परंतु टेंडर फ्लोट झालं तर या आचारसंहितेमध्ये कुणालाही वर्क ऑर्डर देता येत नाही ना, ते काम पूर्णत्वास जात नाही. म्हणून तरी काही लोकांच्या तक्रारी जाणून बुजून जे केल्यात की बा यांच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आलाय, हे लोकांना जर कळलं तर मतदानावर परिणाम होईल असं जर वाटत असेल, म्हणून निवडणूक आयोगानं त्या कामाला जर स्थगिती दिली असेल तर त्याच्यात काही गैर नाही. परंतु ही टेंडर प्रोसेस ही आचारसंहितेनंतर पुन्हा स्टार्ट करता येईल. लाडक्या बहीण योजनेबद्दल सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या महिलांनी नियम डावलून शासनाचे पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून त्या पैशाची वसुली सरकार करणार. असं कोणी सांगितलं? सगळ्या लाडक्या बहिणींनी आपल्या नियमामध्ये बसणारे ऑनलाईन फॉर्म भरलेले, त्याची छाननी झालेली आहे. ते सिलेक्ट का रिजेक्ट, अनेक फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. असं नाही की सगळेच भरले सगळे सिलेक्ट झाले नाही. जे सिलेक्ट झाले ते सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये कुठेही कटछाट होणार नाही. त्या सर्वांना पैसे हे चालू राहतील. अहमदनगरला संगमनेरची जी विधानसभेची जागा आहे